आपल्या हक्काची बातमी. 22 फेब्रुवारी 2026 राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम अंतर्गत भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2025च्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये नंदुरबार जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णमयी कामगिरीची नोंद केली आहे. दुर्गम भौगोलिक परिस्थिती, आदिवासी भागातील आव्हाने आणि मर्यादित संसाधने असूनही जिल्ह्याने क्षयरोग निर्मूलनाच्या लढ्यात प्रभावी आणि परिणामकारक कामगिरी बजावली. या देदीप्यमान यशाबद्दल मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित भव्य समारंभात नंदुरबार जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी जिल्ह्याच्या वतीने मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकारले. समारंभास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर उपस्थित होते. याशिवाय आरोग्य विभागाचे सचिव, संचालक आणि कुष्ठ व क्षय विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही उपस्थिती लाभली. नंदुरबार जिल्ह्याने 2025 वर्षात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम, वेळेवर उपचार, औषधांचे नियमित वितरण आणि जनजागृती अभियान यामध्ये उल्लेखनीय प्रगती साधली. आशा स्वयंसेविका आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून दुर्गम गावांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात यश आले. उपचारातील सातत्य आणि रुग्णांच्या पुनर्वसनावर दिलेला भर हा जिल्ह्याच्या यशाचा महत्त्वाचा घटक ठरला. हा पुरस्कार म्हणजे जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. 2025 मधील हे यश आम्हाला क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देईल, असे डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी गौरव स्वीकारताना सांगितले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे नंदुरबार जिल्ह्याचे नाव आता राज्यासह राष्ट्रीय पातळीवरही आदराने घेतले जात आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या यशाबद्दल जिल्हा आरोग्य यंत्रणेवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.